तर एकीकडे अजित पवार यांना दिलासा मिळालाय आणि त्यानंतर विरोधकांनी मात्र टीकेची झोड उठवलेली आहे। खासदार संजय राऊत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणतात बघा। शपथग्रहण सोहळा जो मोदींच्या उपस्थितीत झाला त्यानंतर काल केंद्र सरकारनं ईडी, इन्कम टॅक्स जे कोणी असतील त्यांनी आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटीची संपत्ती स्वच्छ केली, मुक्त केली। त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांच्या अशा प्रकारच्या प्रॉपर्ट्यांवरती ईडीनं टाच आणली, पण ते फक्त भारतीय जनता पक्षाला शरण गेले नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉपर्ट्या या मुक्त केल्या। आता मला असं वाटतं लवकरच नवाब मलिक यांची प्रॉपर्टी सुद्धा सोडवली जाईल। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो। घराच्या बाहेर दूर राहिला की तो अस्वच्छ होतो, त्याचे कपडे वगैरे धुळाने घाणीने माखलेले दिसतात। पण घरात गेल्यानंतर ते कारण स्वच्छतेचं घर आहे, ते सर्व व्यवस्था त्या घरामध्ये आहे। आरोप करायची व्यवस्था आहे आणि आरोपातून मुक्त करायची पण व्यवस्था आहे, त्यामुळे यात काही फार नवल वाटण्यासारखं काही नाही, हे होणारच आहे। ये तो होना ही था। भाजपची वॉशिंग मशीन फार मोठी गोष्ट नाही, दिला देऊन टाकलं जा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।